हॅलो पीपल, कसे आहात? आज आहे शुक्रवार. काल गुढीपाडवा होता. गुढीपाडवा आपल्या नवीन वर्ष सुरू झालं. कालचं जास्त ब्लॉग शूट केला नाही आहे, जो तुम्हाला मी आज अपलोड करेल तर त्याच्यामध्ये भेटेलच. ठीक आहे. रिझन घरी असल्यावर माझा जास्त मोबाईलचा वापर होत नाही शूट करण्यासाठी, बिकॉज विधानची एक्झाम चालू आहे आणि मम्मी मला खूप ओरडते, अजून पण मारते. कधी कधी माझी मम्मी, एवढी मी 33 वर्षाची झाली आहे, माझी मम्मी मारते मला, कधी कधी मुलांसमोर पण मारते. त्यामुळे तुमच्या आईपासून तुम्ही स्वतःची रक्षा करा. घरात असल्यावर जास्त मोबाईल वापरू नका, पबजी खेळू नका, कँडी क्रश खेळू नका. हे गेम मी सांगते. ठीक आहे. लुडो खेळू नका. माझे पप्पा दिवस रात्र लुडो खेळत असतात. ठीक आहे. जाम पैसे त्यांच्याकडे, तेवढे जर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आले ना, आम्ही 4-5 घरं आरामशीर घेऊ शकतो. एवढे पैसे आहेत लुडोमध्ये त्यांच्याकडे. 6 करोड आहेत लुडोमध्ये. बँकमध्ये 1 करोड ट्रान्सफर झाली तरी बस होती. ठीक आहे, जोक सपाट. तर ऑफिसला निघाले आहे. आजपासून खूप काम आहे, खूप साऱ्या डेडलाईन्स आहेत, इंटरव्ह्यूज आहेत, बघायच्या सगळ्या गोष्टी. आणि हां यार, असं वाटतं छान मी महिन्याची 1 महिनाभर सुट्टी घ्यावी आणि कुठेतरी फिरायला जावं. पण यार कंटाळा येतो. हां, मला फिरायचा जाम कंटाळा. जर मला कोणी बोललं की जाऊन इकडे बसा, तुम्हाला टी व्ही देतो, मी म्हणाल चालेल, मी 15 दिवस घराच्या बाहेर नाही जाणार. हां, माझ्या आवडत्या मूवीज किंवा ड्रामा सिरीज मला जर बघायला भेटल्या तर मग विचारायलाच नको. बुक्स मी 1 बुक 2 दिवसात वाचून टाकू शकते. जर मला दुसरं काही काम नसेल तर मी फक्त ती बुक वाचू शकते. एवढं आहे माझं. मला काय जर एखादी गोष्टी आवडली तर जोपर्यंत ती संपत नाही तोपर्यंत मी जागची काय उठत नाही. तो मी 1 बुक 300-400 पानाचं असू दे, 2-3 दिवसात आरामात संपवू शकते. चांगली झोप घेऊन, खाऊन पिऊन, जेवण न बनवता. मला काही काम सांगायचं नाही. जेव्हा मी बुक वाचत असेल तर मला डिस्टर्ब होतं, माझी लिंक तुटते, मग मला राग येतो. ठीक आहे. हां, तर राहू शकते मी. असं कोणतरी असं ऐकतं ताट हातात आणून द्यायचं, कामं करायची. मी काय कामं करणार नाही घरातली. ठीक आहे. हे सगळं झालं इमॅजिनरी वर्ल्ड आपलं, जिथे आपल्याला खूप छान सुट्टी असते महिन्याभराची. कॉर्पोरेटमध्येच नाही होत. 2-3 दिवसाची सुट्टी भेटते, तेवढ्यात एन्जॉय करा आणि घरी बसा. स्कूलच्या मुलांचं छान आहे. त्यांना वाटतं जे जॉबला जातात त्यांचं आयुष्य चांगलं आहे. आपल्याला वाटतं स्कूलच्या मुलांचं आयुष्य सोपं आहे. स्कूलच्या मुलांना वाटतं परत जर लहान असलं असं तर त्यांचं आयुष्य सोपं आहे. आणि लहानांना मोठं व्हायचं असतं, मोठ्यांना लहान व्हायचं असतं. काय दुनिया चालली आहे. पण ॲक्च्युली खरंच अशी एक मशीन पाहिजे नव्हती की जिथे तुम्ही लहानाचं मोठं होऊ शकता, मोठ्याचं लहान होऊ शकता. कसं ना, भारी ना. खरंच पाहिजे नव्हती यार. जाम मजा आली असती. पाहिजे तेव्हा लहान झालं असं, पाहिजे तेव्हा मोठं झालं असं. पण नाही आहे पॉसिबल ना. इमॅजिन दी वर्ल्ड. पटापट पळायचं ऑफिसला. ऑलरेडी माझी 9:16ची ट्रेन 2:10 मध्ये थांबली होती, 5-5 मिनिटाची. त्याच्यामुळे मला पळायला लागते. नाहीतर मी खूप वेळ झाली असते. आणि 9:16ची ट्रेन पकडण्याचं एकच कारण आहे, बसायला भेटतं आणि जास्त गर्दी नाही होत. हो, गर्दी नाही भेटत त्या ट्रेनला. ते एकच रिझन आहे ज्याच्यामधनं ना माणूस असं सुखात येऊ शकतो. जर तुम्हाला इथपर्यंत यायचं आहे तर. आणि जर तुम्ही त्या जी घाटकोपरला तर त्या समजू शकता. आणि जे 2nd नंबरवरनं प्लॅटफॉर्मवरनं ट्रेन पकडतो ना, त्याच्यामध्ये जाम वैताग येतो. इतकी गर्दी, लोक, कळतच नाही काय करावं ते. आता मी पटापट पळते. ठीक आहे, चलो बाय. बाकीचा व्हिडिओ नंतर ना. हॅलो पीपल, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? अरे यार, भरपूर दिवस झाले ना. खूप गोष्टी विचारायला होत्या आजकाल मला. तर आज मी 2 इंटरव्ह्यूज घेतले. हां, त्यातलं एक सिलेक्ट झालं आहे. बघूया आता पुढे काय होतं ते. म्हणजे एक पोझिशन मला पटापट क्लोज करायची, बाकीच्या गोष्टी पण ध्यान द्यायचं आहे ना. तर तुम्ही मला काय म्हणताय, यार गाईस तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करत आहे यार. असं नाही करायचं. मी एवढी मेहनत करते. काय करताय तुम्ही? का नाही सबस्क्राईब करत आहे?
असं नाही करायचं. हां प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. फ्री आहे यार सबस्क्रिप्शन फ्री आहे. प्लीज 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 सबस्क्राईब करा, ठीक आहे. आणि आज मम्मी रिथान्या आणि पप्पा शेगावला निघालेत. आज स्वामींचा प्रकट दिन आहे. जमलं तर मठात जाईन, नाही तर बाहेरनंच हात जोडेल, असं काही नाही आहे. आणि माझं एक आहे की मनात भक्ती असावी लागते. मग तुम्ही कुठूनही पाय पडा तर देवापर्यंत पोहोचतं. हे माझं कॉन्सेप्ट आहे. मला माहीत नाही बाकीच्या लोकांचे काय विचारत, पण हा माझा कॉन्सेप्ट आहे की ज्यांच्या मनात भक्ती आहे, हे जे मनाने पाय पडतात त्यांना आशीर्वाद भेटतो. त्यामुळे बघूया, ठीक आहे. माझं तर असंच आहे, नाही भेटत यार वेळ जायला. म्हणजे काढावा लागतो, मला सगळं माहिती आहे, वेळ काढावा लागतो, हे सगळं माहिती आहे. मी नाही म्हणतच नाही आहे, पण नाही. मी व्हिडिओ करत होती तितक्यात मला फोन आला, म्हणून माझा व्हिडिओ अर्धवट राहिला. कट झाला माझा व्हिडिओ, कट. असं वाटतं आता फ्लाईट मोडवर टाकूनच व्हिडिओ बनवत जावं, म्हणजे कट नाही होणार. ठीक आहे, आज घरी जाऊन जेवण नाही बनवायचं. मम्मी जातानाच जास्त जेवण बनवून गेली आहे, म्हणजे मला इथून जाऊन आता त्यांचा अभ्यास घ्यायचा, अभ्यास बाकी काही नाही करायचं. आणि उद्या उठायचा जाम प्रॉब्लेम होणार आहे यार, खरंच. एक तर मला ना झोप येत नाही लवकर रात्रीची. मी पडला नाही झोपत. तसं आमच्या घरात ना बाकी सगळे ना असे, मम्मी, रिथान्या, पप्पा, ताई पडल्या झोपी जातात. मला 2 तास झोप येत नाही. माहीत नाही माझ्यामध्ये काय फॉल्ट होतो, पण मला लवकर झोप येत नाही. आणि त्याचा असा परिणाम आहे, मला लवकर जाग पण येत नाही. युनिक आहे मी, युनिक. म्हणजे केस कशी अशी हवेवरती उठतात. माझी ना पहिली केस अशी स्ट्रेट होती. नंतर मी त्याचा आंबेडा बांधून ती केस अशी वाकडे तिकडे करून टाकली. माहीत नाही का लोकांचे बघतात एवढे छान दिसतात. माहिती आहे, कधी मी भारी झोप मारते. काय नाही, पकाव झोप मारते मी, आय नो. बट ठीक आहे, तुम्ही तेवढं सहन करू शकता. बाकी उद्या 3rd सॅटर्डे, उद्या हाफ डे आहे माझ्या ऑफिसमध्ये. तो ज्यांना सुट्टी नाही आहे, ज्यांना हाफ डे नाही आहे, गाईज आय एम सो सॉरी, बट मला उद्या हाफ डे आहे. आणि 4th सॅटर्डेला सुट्टी पण आहे. मला वाटलं होतं ते ईद आहे सुट्टी भेटेल, पण ईदचं काय अजून ठरलेलं नाही आहे, कारण का त्याचं ते चंद्रावरती असतं. तर अजून तरी मला काय माहीत नाही आहे. जर असेल सुट्टी तर असेल, नाही तर ईदची सुट्टी आहे मला संडेला. म्हणजे माझी एक सुट्टी गेली यार. दिल को थोडा सैड हो गया. तर माझा आज विचार चालला आहे, मी उद्या सकाळी स्टेशनला काय आणू, टिफिन आणू की नको आणू. पण मला ना असं बाहेरचं खायचं नाही मी ठरवलं आहे. त्यामुळे आज दुपारी पण जेव्हा मला भूक लागली होती ना, तेव्हा मी बाहेरचं काही न खाता जाऊन उसाचा रस पिली. हो, आणि आज संध्याकाळी पण मी भूक लागली म्हणून मक्याचे दाणे आणले होते, ते मी खाल्लेत. हे 2 गोष्टी मी हेल्दी केल्यात. आणि मला माझ्या स्किनवरती चांगला असा परिणाम दिसला पाहिजे नाही हेल्दी खाण्याचा. बाहेरच्या खाण्याने यार खूप पिंपल्स यायला लागलेत चेहऱ्यावरती. हे बघा दिसतंय. म्हणून आता मी बाहेरचं खाणं बंद केलं आहे. मला अजिबात बाहेरची खायची इच्छा नाही आहे, माझी स्किन खराब होते. त्यामुळे आता जे काय आहे ते घरचं खाणार आहे मी. ओके, आता आलं आहे भुयारी मार्ग, जाते मी. बाय.